राजस्थान म्हटले की डोळ्यासमोर येते पिवळा किल्ला, निळी घरे आणि समोर पसरलेलं सोनेरी वाळवंट. हे आहे जैसलमेर, दी गोल्डन सिटी. आणि आपण आज जाणार आहे शहरापासून 40 किलोमीटर लांब सॅमसँड ड्यून्समध्ये. कारण जैसलमेरला आलात आणि थार डेझर्टचा अनुभव घेतला नाही तर मग काय पाहिले. सनसेट झाल्यावर आम्ही पोचलो डेझर्ट कॅम्पमध्ये. इथे आत्ताच रोनक सुरू झाली होती. त्यांनी आमचे राजस्थानी ढोल ताशामध्ये सर्वांना सन्मानाने टिके लावून स्वागत केले. फ्रेश झालो आणि संध्याकाळचा नाश्ता केला आणि त्यानंतर डेझर्ट कॅम्प एक्सप्लोर केला. थोड्याच वेळात 8-8:30 वाजले म्हणून रात्रीचे जेवण करून घेतले. जेवणामध्ये दाल भाती चुरमा, पनीर रोटी राईस, गोड पदार्थ, खीर, सांगरीची भाजी असे काही वेगवेगळे पदार्थ होते आणि ते अनलिमिटेडसुद्धा होते. मग सुरू होतो तो सांस्कृतिक कार्यक्रम मीन्स बोनफायर भोवती सगळे बसतात. गाणे, टाळ्या आणि मस्त वातावरण. दिवसभर वाळवंटात ऊन आणि रात्र झाली की सुरू होते ती खरी जादू. ढोलांचा ठेका पडला आणि मग आल्या कालबेलिया डान्सर्स, रंगीबेरंगी घागरा, आरशाचं काम आणि वाळवंटात फिरणारी जादू. भोवती बोनफायर, हात टाळ्या आणि पायात घुंगरूंचा आवाज, घुमर, चारी, अग्नी डान्स सगळं एकाच रात्री. चारी डान्स म्हणजे डोक्यावरती पेटलेली मळकी घेऊन केलेला डान्स. जेवण, तारे आणि ही आग. जैसलमेरची रात्र अशीच असते. सेव्ह करा तुमच्या डेझर्ट ट्रिपसाठी हा व्हिडिओ. छान असा डान्स शो पाहून झाल्यावर आम्ही पण त्यांच्यासोबत डान्स एन्जॉय केला आणि नंतर मग आग विझवतात आणि सगळे झोपायला जातात. सकाळी लवकर उठतो आम्ही. तिथे सकाळी 5:30 वाजता स्लॉट बुक केला होता. बेस्ट व्ह्यू म्हणजे डेझर्टमधला सनराईज व्ह्यू अनुभवायचा होता. आमचे कॅमल राईड सारथी आला. त्याने पगडी बांधली आणि म्हणाला, "बैठो जाओ साहब." आणि मग सुरू झाला 1 तासाचा प्रवास. उंट हळूहळू चालतो. आजूबाजूला फक्त वाळू आणि शांतता. मागे जीपचा आवाज नाही, लोकांचा गोंगाट नाही, फक्त उंटांच्या पायांचा आवाज. आणि समोर सनराईज. इथे सनराईज बघणं म्हणजे वेगळाच अनुभव आहे. पूर्ण वाळवंट सोनेरी होते. आणि नंतर आमची होती ती थार राईड. सँड ड्यून्सला पोचायला 20 ते 30 मिनिट लागतात आणि मग सुरू झाली खरी मजा. जीप सफारी. ड्रायव्हर म्हणाला, "पकडून बसा." आणि पुढच्याच मिनिटाला आम्ही हवेत होतो. उंच उंच सँड ड्यून्स. जीप एकदम वर जाते मग खाली येते. रोलर कोस्टरसारखं वाटत होतं. काही शॉट्स घेता आले नाहीत बिकॉज ते तुम्हाला जीप सफारी करताना समजूनच जाईल. 20 ते 40 मिनटं ही सफारी चालते. 4 ते 5 लोक या आरामात बसतात. जर तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल तर हे नक्की करा. बेस्ट टाईम हा ऑक्टोबर ते मार्चमध्ये आहे. तुम्हाला काय जास्त आवडले, जीप की कॅमल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि राजस्थान सिरीजसाठी सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.